तहसीलदारांना आता पदोन्नती मिळणार आहे, ते उपजिल्हाधिकारी होतील। मात्र याचा फटका जो आहे तो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसलेला आहे। स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आपल्यावर एक मोठा फटका जो आहे तो तुम्हाला बसला या सगळ्या या प्रक्रियेचा। नक्कीच आता जर 112 जर पदं तुम्ही डेप्युटी कलेक्टरची जर तहसीलदारांना पदोन्नती देणार असाल तर मग विद्यार्थ्यांनी अभ्यास कशासाठी करायचा आहे। म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही पहा एकदम 2-4 3-4 असे पदं येतात जे उपजिल्हाधिकारी पदाचे, आणि काही वेळेस तर असं झालं की महाराष्ट्रामध्ये पहिला आला आहे MPSC मध्ये आणि उपजिल्हाधिकारी पदच नाही, त्याच्यामुळे त्याला तो मिळालेला नाही। मग इकडे हे जे विद्यार्थी अनेक वर्षापासून अभ्यास करतात त्यांचं नुकसान व्हायचं ना, मग अभ्यास कशासाठी करायचा। म्हणजे त्यामुळे हे तुम्ही कुठंतरी एक ताळमेळ ठेवला पाहिजे की काही पदं ही तुम्ही बढतीद्वारे पदोन्नतीद्वारे भरा आणि काही पदं ही तुम्ही ह्याच्यातनं परीक्षा माध्यमातून पण भरा ना। मग मोठी तयारी केलेली असते, स्वप्न असतं उपजिल्हाधिकारी व्हायचं, मात्र ते भांगताना पाहायला मिळतं। आज जर बघितलं आपण आता सध्याच्या परिस्थितीला तर त्यांनी डायरेक्ट 112 जे पद आहेत ते तहसीलदार तो उपजिल्हाधिकारी असे प्रमोट केलेले आहेत। जर आपण जर बघितलं तर दरवर्षी 5 ते 7 जागा हे उपजिल्हाधिकारीसाठी आपल्या राज्यसेवेतून येतात, पण ह्या वर्षी 112 आल्यामुळं विद्यार्थ्यांचं त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे। आणि ह्या वर्षी जर बघितलं तर ह्या वर्षी महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे। गावागावातून म्हणजे शेतकऱ्याचे जे मुलं आहेत पुण्यासारख्या ठिकाणी येतात शिक्षणासाठी, त्यावेळेस त्यांचं स्वप्न असतं की जिल्हाधिकारी हो, उपजिल्हाधिकारी हो, त्यांना ते भेटत नाही बऱ्यापैकी, पण ते कष्ट करतात, हे करतात। आणि असं अचानक जे राज्य आयोगाने जे हा निर्णय घेतला हा चुकीचा आहे। निर्णय चुकीचा नाही, मुळात हा निर्णय चुकीचाच आहे। कारण MPSC करणाऱ्या मुलांचं स्वप्न नाही तर त्या मुलांच्या पाठीमागं आईवडिलांचं सुद्धा स्वप्न असतं। आणि तुम्ही बघा बऱ्यापैकी 99% मुलं हे गोरगरीब आणि शेतकऱ्याचे आणि जिल्हा परिषद शाळेतून पुढे आलेले आहेत। म्हणजे हा खऱ्या अर्थानं गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे। या सरकारनं तातडीनं हा निर्णय बदलावा आणि MPSC करणाऱ्या हे बघा, आमचा पदोन्नतीला विरोध नाही, परंतु एका बाजूला आपण UPSCला फॉलो करतो असं म्हणतो। UPSC प्रत्येक पदाची जाहिरात काढते, प्रत्येक पोस्ट प्रत्येक वर्षी भरते, परंतु MPSC तसं करताना दिसत नाही। आमचा आयोगाला दोष नाही, कारण सामान्य प्रशासन विभागाकडून जर माहिती आयोगाकडे आली तर आयोग ती जाहिरात काढत असते। सरकार कुठेतरी एका बाजूला दिशाभूल करताना दिसतंय विद्यार्थ्यांचे, कारण की एकीकडे माझं आम्ही UPSCला फॉलो करतो, दुसरीकडे जागा रिक्त ठेवायच्या पदं काढायची नाहीत। आता जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये क्लास 1 पदाची डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, BDO असतील, BDO ब ह्यांची पदच नाहीत। म्हणजे क्लास आणि MPSC आयोग तुम्हाला प्रामुख्याने सांगेल की 35 संवर्गाची भरती करत असतं। 35 संवर्गापैकी फक्त 9 संवर्गाच्या जाहिरातीमध्ये जागा काढल्यात। मग नेमकं विद्यार्थ्यांनी करायचं काय, नेमकं चाललंय काय। सरळ शाव एका बाजूला होत नाही, दुसऱ्या बाजूला जिकडे पारदर्शकता MPSC आहे, MPSCकडे विद्यार्थी डोळे लावून बसलेले असतात, त्या बाजूला तुम्ही ज्या पदच काढत नाहीत, क्लास 1ची पदे नाही आहेत, 35 संवर्गापैकी फक्त 9 संवर्गाची पदे आहेत, तर ही विद्यार्थ्यांना खूप मोठा पेचप्रसंग आहे। आमचं पदोन्नतीला विरोध नाही, परंतु जर 50-50% ठेवलं असतं तर आज जी 112 तहसीलदारांचे पदोन्नती होऊन ते उपजिल्हाधिकारी होणार आहेत, त्यातून कुठेतरी 50-60 विद्यार्थ्यांना उपजिल्हाधिकारी पदासाठी जाहिरात काढता आली असते, असं करता आलं असतं। परंतु एका बाजूला जाहिरात काढायची आणि त्यात अल्प जागा द्यायच्या, आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचं प्रमोशन करायचं, हे कुठंतरी दुजाभाव विद्यार्थ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये दिसतोय, हे प्रामुख्याने जाणवतंय। आणि आपण जर बघितलं तर हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर साम TV पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।